99% मुलांचं ज्यांचं JEE होणार नाहीये त्यातले 50% तरी मुलांचं CET वरनं टॉप कॉलेज व्हावं, कारण तू क्रीम राहिला. म्हणजे JEE में स्कोर नहीं आया, मैं CET कर रहा हूँ लेकिन CET में स्कोर नहीं आया, भले मैं किसी XYZ के सेकंड ईयर थर्ड ईयर के कॉलेज में एडमिशन ले लूंगा, लेकिन 4 साल ही बताऊंगा की मैं तो JEE कर रहा हूँ. तरी काय होते, आपला बाजूचा मित्र काहीच नाही करत, तो चांगला रिलॅक्स मध्ये वाटतो आणि आपण म्हणतो की आपण काय करू. तर सर सर्वात पहिले आता राहिलेले आहेत दिवस 40 JEE साठी. JEE. हा, मी आता सध्या 2 वर्षात फार जास्त JEE साठीची मेहनत घेतलेली आहे. परफेक्ट. मला या अगोदर भरपूर चांगले मार्क्स आलेले आहेत, त्याबद्दल पण काही शंका नाही. हा, आता पण समजा आणखीन केलं तर येईल, पण माझ्यात निगेटिव्हिटी इतकी आलेली आहे की आता माझं कसं होईल, काय होईल आणि आणखीन माझे मित्र पण काय म्हणतील. मला जास्त अशी वाटत आहे की समजा जर मला मार्क्स नाही आले तर माझे मित्र काय मला म्हणतील, माझे पॅरेंट्स काय म्हणतील आणि रिलेटिव्ह तर येणारच आहेत तशी काही म्हणायला. ओके, पण एक मला एक सांगा की या डिस्कशन मध्ये तुला असं का वाटतंय की तुझे मार्क्स कमी येतील म्हणून? बॉटम लाईन अशी आहे की 1.5 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतरही तुम्हाला जसे जसे एक्झाम जवळ येईल ना तसं तसं तुम्हाला वाटेल की इनसिक्युरिटीज, भीती ह्या ॲम्प्लिफाय होतात. कारण इथे ना एक गोष्ट प्रॉपरली लक्षात घ्या तुम्ही सगळेजण, ही कंडिशन तुमच्या सगळ्यांचीच असणार की आता गमवायला खूप काही आहे, कमवायला कदाचित फार कमी राहिलंय तुमचं. उद्या जर स्कोर नाही आला म्हणजे लाईक तुम्ही सर्वस्व पणाला लावले, त्यामुळे भीती वाटणं फार नॉर्मल आहे. इसको ना ब्रेक करते पीसेस में की जर सपोज मॅथ्समध्ये बेअर मिनिमम स्कोर जो आहे तुम्हाला 50-55 पाहिजे असतो, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला बेअर मिनिमम 65-70 पाहिजे असतो, फिजिक्समध्ये 55-60 हा बेअर मिनिमम स्कोर पाहिजे. अब इसके आसपास तुम्हाला आ रहा है क्या, याच्या आसपास तुझं येतोय का? हा, म्हणजे त्याला थोडंसं बिलो चालू. मग आता हे बिलो जे आहे यासाठी मॉक टेस्ट देत राहायच्या, मॉक टेस्ट देत राहा. यावेळेस फायदा असा आहे, जानेवारीमध्ये पहिला सेशन आहे आपला, ठीक आहे, तो सेशन कंप्लीट करून घ्या, तो सेशन आहे. फेब्रुवारीमध्ये स्टेट बोर्ड आहे, तोही कंप्लीट करून घ्या. मग मार्च आणि एप्रिलमध्ये जानेवारीच्या स्कोरनुसार प्रिपरेशन चालू करू शकता. ज्यांचा स्कोर तुमचा ऑलरेडी 95 क्रॉस झाला असेल समजा, मी म्हणत नाही 99 यायला पाहिजे, 95 क्रॉस झाला, 90 क्रॉस झाला असेल समजा, तर तो स्कोर एप्रिलमध्ये अजून इव्हेंच्युअली वाढेल ना. आणि ह्या वेळेला JEE ॲस्पिरंटसाठी सांगू शकतो मी की ह्या वेळेला एप्रिल नंतर मे मध्ये परीक्षा आहे CETची. महाराष्ट्र CET 2दा होती, फक्त एप्रिलला एक सेशन आहे, पण दुसरं सेशन तर आहे ना मे मध्ये. तर मग तुम्हाला करायचं काय, आता क्षितिज सारखे जितके जण आहेत जे प्रॉपरली JEE करतात आणि तुम्ही JEE करायला पाहिजे, पण कंडिशन काय आहे माझ्या या सगळ्या डिस्कशन मध्ये मी काय सांगतोय की 1.5 वर्षानंतरही जर तुमचा स्कोर 100 क्रॉस होत नाहीये तर पुढच्या 1.5 महिन्यासाठी चमत्कार होणार नाहीये तुमच्यासोबत. असं व्हायला नको की तेले गेलं तू पै गेलं, JEE भी गया और CET भी गया हात से. तो अशा मुलांसाठी तुला करायचं काय आहे, एप्रिल झाल्यानंतर जवळपास 1 ते 1 महिना मिळतो ऑन एन ॲव्हरेज. त्या 1 महिन्यामध्ये तुला फक्त CETची सिस्टम अडॅप्ट करायची आहे, सिलेबस नहीं करायचं. अब जो बच्चे खाली CET, जो बच्चे कंप्लीटली JEE कर रहे हैं, उनको थोड़ी CET में कोई नया कुछ करना है, उनको तो पैटर्न चेंज करने ना. बात उनसे ज्यादा हो रही है क्षितिज, जिनका फिजिक्स पूरा डैमेज्ड है या केमिस्ट्री पूरा डैमेज्ड है या मैथ्स ही पूरा डैमेज्ड है, उनके लिए मैं कंसर्न व्यक्त कर रहा हूँ. लेकिन तुम्हारा स्कोर अगर उतना अच्छा खासा स्कोर आ रहा है, 19-20 कमतरता है काहीतरी समजा, तो उस चीज के तुम काम कर सकते हो. सपोज सर आता मी एका सब्जेक्टमध्ये 20 to 30% असेल, हा, बाकीच्या याच्यात 60-70 प्रॉपर चाललं, पण मग मी काय करा, सोडून द्यायला पाहिजे की नाही? सोडून फायदा नाही ना. मग तू JEE करत असेल तर मग सोडणे हा ऑप्शन नाही JEE मध्ये. म्हणजे तुम्हाला जर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही सब्जेक्ट बॅलन्स नसतील तर मग तुम्हाला उपयोग नाहीये. पण तुला करायचं JEEच आहे आणि 2 सब्जेक्ट ऑलरेडी चांगले चाललेत, वेळ आहे. आता त्याला बायफर्केट करू शकतोस कसं की जर समजा XYZ सब्जेक्ट आहे, लेट्स नॉट डिस्कस अबाउट पर्टिक्युलर सब्जेक्ट, ठीक आहे, होल अँड सोल बात करते हैं. एका सब्जेक्टमध्ये जर तुमचा बेअर मिनिमम स्कोर तेवढा येत नसेल तर स्कोर पाहिजे किती? मॅथ्स 50-55 इज व्हेरी डिसेंट स्कोर, फिजिक्स 60 इज अ व्हेरी डिसेंट स्कोर. आता सपोज मी मॅथ्स वरती घेतो तर तुझा मॅथ्सचा स्कोर 30-35 चाललाय, तर बेअर मिनिमम साठी जेवढी रिक्वायरमेंट आहे ते चॅप्टर शोधा. त्या चॅप्टरचे जे चॅप्टर तुझ्या कामाचे नाही आहेत, जसा कोणिक सेक्शन आहे, नको करू, काही फरक पडत नाही केल्याने, कारण एक क्वेश्चन येतो फक्त, पण तुला 1.5 महिना घालवा लागेल त्यासाठी. तर मग चॅप्टर बाजूला काढून तुझ्या 35 स्कोरला कसं तुला 55 करता येईल विचार तू कर. आणि ह्या वेळेला काय नाही करायचं हे जास्त कळलं पाहिजे. ओके. आणि ह्या वेळेला कुठे ना कुठेतरी गव्हर्नमेंटने निर्णय जो घेतला की तुम्हाला मेचा अटेम्प्ट जो ठेवला एक्स्ट्राचा, तो अटेम्प्ट यासाठीच ठेवलाय की शेवटपर्यंत करा तुम्ही, पण यदा कदाचित रिझल्ट नाही जरी आला, फक्त तुम्हाला सिस्टीमला अपग्रेड करायचं आहे, प्रिपरेशनला नाही. ओके सर, ठीक आहे. अजून काही? तर ते CET वर पण आता स्विच करायला ना म्हणजे अशी इच्छा होत नाही. इच्छा अशी होत नाही की कुठेतरी ना तो एक समजा इगो पण असं म्हणता येईल की काय, इगो म्हणा, स्टेटस को म्हणा, हा एकटा नाही बरं. यामध्ये खूप सारे लोक स्टिग्मामध्ये आहेत. एक कास्ट CET वरती स्विच करणं फार इझी जाणार नाही, कारण तुम्ही आतापर्यंत JEEचे ॲस्पिरंट होत आलात, पण JEE मध्ये तेवढा स्कोर येत नाही ना तुमचा. म्हणून ऍक्सेप्ट इट. आता ऍक्सेप्ट करायला पण 2 हाना पण पाटील म्हणा काय कामाचं, की मला जर समजा तुम्ही होत आहे ना की नाही आला तरी म्हणजे उद्याच्या कंडिशनला मैं JEE कर रहा हूँ
मुझे जेई में स्कोर नहीं आया, मैं सीटी कर रहा हूँ लेकिन सीटी में स्कोर नहीं आया, भले मैं किसी XYZ के सेकंड लेयर थर्ड लेयर के कॉलेज में एडमिशन ले लूंगा, लेकिन 4 साल ही बताऊंगा की मैं तो जेई कर रहा था. उपयोग काय गोष्टीचा? उद्याच्या कंडिशनला तुम्ही ज्या डोक्यात तुमच्या कॉलेजेस आहेत, IITs, NITs, IITs या गव्हर्नमेंटच्या कॉलेजेस महाराष्ट्र सिटी थ्रू इथे बेरियम लागला पाहिजे. एक सूत्र देतो क्षितिज मी तुला, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा, IIT बॉम्बे नाही झालं ना काही हरकत नाही, पण VGTI बॉम्बे व्हायला पाहिजे. VGTI मुंबई या IIT मुंबई हे तुम्ही डिसाईड करा. याच्या खाली जर येत असाल तुम्ही ना, तर मग कुठेतरी तुमच्यावरती तुमच्या कॉमन सेन्सवरती तुमच्या भावना जास्त हवी होत आहे, त्याचा अर्थ असा होतो. त्यामुळे जेवढं इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्र CET ही काही तुच्छ एक्झामिनेशन नाही आहे. मी खूप वेळा सांगत आलो आहे, JEEचा सक्सेस रेशो 1% आहे आणि आम्ही लोक बसलो ह्यासाठी आहोत की 99% मुलांचं ज्यांचं JEE होणार नाहीये त्यातले 50% तरी मुलांचं CETवरनं टॉप कॉलेज व्हावं, कारण तू क्रीम राहिलात तुम्ही JEEमध्ये. आणि ह्याला स्टेटस कोवरती घेऊ नका, ह्या गोष्टींना थोडं प्रॅक्टिकली घ्या. आणि तुम्हाला मी म्हणतच नाही, आता तुला आता सांगतच नाही मी आता स्विच कर, मी म्हणतोय रिझल्ट येऊ दे, पण रिझल्ट न येऊनही उपयोग काय? ऍक्सेप्टन्सी का नसावी एखाद्या माणसाची? ठीक आहे, इमोशनल इगो असणं फार नॉर्मल गोष्ट आहे, पण एखाद्या पुण्यातल्या संभाजीनगरच्या एखाद्या छोट्याशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन 4 वर्ष वाया घालायचे असतील तर मग चॉईस इज युअर्स. फक्त मग सांगायला काय राहील माहितीये का, मैं जेई कर रहा था, इसलिए मेरा कॉलेज नहीं मिला मुझे. आणि हेच मुलं पुढे रिपीट करतात, रिपीट करून पुन्हा तोच करतो, अर्थ नाही. त्यामुळे कुठे थांबायचं ना हे कळलं पाहिजे. आणि सगळ्यांना सांगतो मी, स्टॉप लॉस इज मैंडेटरी थिंग इन स्टॉक मार्केट्स एंड स्टॉप लॉस इज अ मैंडेटरी थिंग इन JEE प्रिपरेशंस. हो रहा है, अच्छी बात है, अच्छे से करो. नहीं हो रहा है, टेक योर कॉल, टेक योर डिसीजन. और लोग क्या कहेंगे इससे तुम्हें कुछ फर्क नहीं पड़ने वाला, बिकॉज लोगों की अपनी खुद की फटी हुई है, और खुद का फटा हुआ सोच के छोड़ के तुम्हारे पीछे नहीं आएंगे कि तुम्हारा क्या चल रहा है. आय होप तेच भरपूर होत आहे. आणि त्यामुळे ना आम्हाला कुठेतरी ना चिडचिड पण, म्हणजे मात्र छोट्या गोष्टीवर चिडचिड होती आणि त्यानंतर कुठे कुठे असं पण होत आहे की आम्ही अभ्यासाला बसत आहे तर पहिली अशी एक लिंक लागत होती, आता वाटू लागलं आपण एक काउंट करू लागलो, एक तर हुस नाही लागलं, हे पण एक फिअर येते. एक तर कधी काय होते, आपला बाजूचा मित्र काहीच नाही करत, तो चांगला रिलॅक्स मध्ये वाटतो आणि आपण म्हणतो की आपण काय करू. एक्झामिनेशन म्हणजे मोठ्या इव्हेंटच्या आधी मनाची कुणकुण होणे, मनाला थोडंसं भीती जाणवणे हे फार नॉर्मल गोष्ट आहे ना, कारण इव्हेंट फार मोठा आहे ना. तर चिडचिड म्हणजे कुठेतरी हे फार नॉर्मल आहे. आणि आपण नॉर्मली चिडतोय अशा लोकांवरती जे आपल्या हक्काचे आहेत, पहिली गोष्ट. तर हे होणार शिते, ह्याला काही सोल्युशन नाही आहे. इसको कोई दवा नहीं है, कोई दुआ नहीं है, कोई दारू नहीं है, नथिंग. ये होणार. हा सायकोलॉजिकल बिहेवियर आहे माणसांचा, त्याला कोणी काय करू शकणार नाही. हा कमी कसा करता येईल याचा विचार करावा. आणि तेव्हा शक्य होईल जेव्हा ज्या कंट्रोलेबल गोष्टी आहेत तुमच्या हातामधल्या, तुम्ही त्यावरती फोकस करा, ना की ज्या बियॉन्ड युअर कंट्रोल आहेत. कारण तुम्ही जर बियॉन्ड युअर कंट्रोलच्या गोष्टींना कंट्रोल करायचा प्रयत्न केला, स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन, प्रेशर हे गिफ्टमध्ये मिळतं, जसं की रिझल्ट. आता JEE रिझल्ट कसा येणार हे तुझ्या हातात आहे का? नाही आहे, माझ्या हातात नाही आहे. तर मग त्याला कंट्रोल काय करायचं? आधीच काय अज्युम करायचं की एवढाच खराब येईल किंवा तेवढाच चांगला येईल म्हणून? फार खराब येणार आहे म्हणून भीती मनात घालून घ्यायची, किंवा फार चांगला येणार आहे तर मनात लड्डू फोडून घ्यायचे. दोन्ही गोष्टी तुम्हाला घातकच आहेत. हा पॉडकास्ट जो आहे आम्ही दोघांनी जो केलाय, डिस्कशन जे केलंय, तुमच्या सर्वांच्या मनातलं असेल अशा अपेक्षा. ह्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ही जिम्मेदारी तुमची. आवडलं तर शेअर करा. काय बोलायचंय? चलो, बाय बाय.